नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल. आपण या ठिकाणी करतोय कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स ऑन पंचायत राज आणि या लेक्चर सिरीज मधलं आपलं आजचं पुढचं लेक्चर जे आहे ते पंचायत समिती या टॉपिकवरती आहे. याच्या आधी आपण 6 लेक्चर घेऊन झाले. सगळ्यात पहिले आपण सुरुवात केली होती पंचायत राजच्या इव्होल्युशन अँड डेव्हलपमेंट पासून, उत्क्रांती आणि विकास याच्यापासून. सेकंड लेक्चर आपण जे घेतलं होतं ते पंचायत राज विषयातल्या केंद्र सरकारच्या समित्या. तिसरं लेक्चर आपण घेतलं होतं पंचायत राज विषयातल्या राज्य सरकारच्या समित्या. याच्यानंतर आपण बघितली होती 73वी घटना दुरुस्ती. याच्यानंतर 5व्या लेक्चरमध्ये आपण बघितली होती 74वी घटना दुरुस्ती. या 2 घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामधल्या ज्या काही संस्था निर्माण केल्या या घटना दुरुस्तीने त्या बघणार आहोत. त्याच्यातलं आपण 6वं लेक्चर घेतलं होतं ग्रामपंचायत या टॉपिकवरती आणि आता आपलं 7वं लेक्चर आहे हे पंचायत समिती या टॉपिकवरती. आणि याच्यानंतर आपण घेऊ जिल्हा परिषद झेडपी हे पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आणि मग एकदा ग्रामीण पूर्ण झाल्या की त्याच्यानंतर आपण शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळू. ठीक आहे. मग तिथे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड हे सगळं आपण बघणार आहे. ठीक आहे. तर आपण खूप सिक्वेन्समध्ये जातोय म्हणजे जेणेकरून लेक्चरमधनं तुमच्या डोक्यामध्ये एक माइंड मॅप फिक्स होईल. पूर्ण पंचायत राजचा जो आवाका आहे तो आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे. तर या पद्धतीनेच आपण गेलेलो आहे आणि लेक्चर त्याच्यामुळे भरपूर असं विचारपूर्वक बनवलेले आहे. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असं व्यवस्थित ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही. ठीक आहे. तर मग तुम्ही आजचं काम सुरू करा. आपलं पंचायत राजचं वर्कबुक आहे ते ओपन करा आणि तिथे पंचायत समिती हा टॉपिक तुम्ही ओपन करा आणि या ठिकाणी ज्या गाळलेल्या जागा असतील तिथे तुम्ही पॉइंट नोट डाऊन करायला घ्या. ठीक आहे. तर मी सुरू करतोय. सगळ्यात पहिले पंचायत समिती या विषयाबद्दलची पार्श्वभूमी. आता पंचायत समिती म्हणजे काय एक्झॅक्टली? तर पंचायत समिती म्हणजे तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ठीक आहे. म्हणजे ग्रामपंचायत जी आपण बघितली होती ही गावाच्या स्तरावरची असते. ठीक आहे. याच्यानंतर वरच्या स्तरावर ते पंचायत समिती जी तालुका स्तरावर असते आणि जिल्हा किंवा डिस्ट्रिक्टच्या लेवलला जिल्हा परिषद झेडपी ही संस्था असते. ठीक आहे. तर असं ग्रामीणमध्ये या 3 रचना आहेत. तर आपण जी आता बघतोय ती आहे पंचायत समिती म्हणजे तालुका लेवलवरची. अजून काय महत्वाचं आहे की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती. ठीक आहे. पंचायत समिती इट इज द ब्रिज बिटवीन ग्रामपंचायत अँड जिल्हा परिषद. ठीक आहे. दोघांना जोडणारा एक दुवा आहे तो. विकास गट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावांकरिता पंचायत समिती कार्य करते. ठीक आहे. म्हणजे पंचायत समिती कोणत्या लेवलवरती कार्य करते? तर डेव्हलपमेंट ब्लॉक्स. ठीक आहे. आणि हे डेव्हलपमेंट ब्लॉक्स जे आहेत ते शक्यतो तालुक्याशी समांतरच असतात. ठीक आहे. दोघं समानच असतात. ठीक आहे. पण जर जास्त स्पेसिफिक विचारलं तर पंचायत समिती ही ब्लॉकसाठी काम करत असते. ओके. त्याची स्थापना कशामुळे झाली? तर महाराष्ट्रामधली वसंतराव नाईक समिती आहे. तर तिने शिफारस केली होती पंचायत समिती स्थापन करण्याविषयी. तर हा पॉइंट आपण जेव्हा राज्य सरकारच्या समित्या घेतल्या तिथे सुद्धा हा पॉइंट आला होता. ठीक आहे. आता तो परत रिपीट झालाय कारण या टॉपिकशी तो रिलेटेड आहे. ठीक आहे. याच्यानंतर आहे पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये कोणत्या कायद्यानुसार स्थापन केल्या जातात. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला कायद्याचं नाव लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 आणि हा लागू झालेला आहे 1 मे 1962 या तारखेपासून. ठीक आहे. आपण ग्रामपंचायत जेव्हा बघितलं तेव्हा आपण मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा बघितला होता. ठीक आहे. 1958चा कायदा. त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्यात येतात. ठीक आहे. आणि आता आपण जो कायदा बघतोय महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा या दोन्ही पण स्थापन करता येतात. ठीक आहे. म्हणजे या दोघांसाठी एकच कायदा आहे. ग्रामपंचायतसाठी वेगळा कायदा आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोघांसाठी एकच कायदा आहे. ठीक आहे. तर मग या कायद्याला काय काय एक्सेप्शन दिले? तर बघा, ग्रेटर मुंबई वगळून संपूर्ण महाराष्ट्राला हा कायदा लागू आहे. ठीक आहे. तर मग हा पॉइंट आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. ज्याच्यावरती एकदा प्रश्न पण आलेला आहे की हा कायदा कुठे लागू नाहीये. ठीक आहे. तर हा ग्रेटर मुंबईलाच लागू नाही, बाकी सगळ्या ठिकाणी हा लागू. ग्रेटर मुंबई म्हणजेच बृहन्मुंबई. ठीक आहे. जी BMC एरिया आपण म्हणतो बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर त्या भागाला लागू नये. बाकी उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला लागू.
पुढे बघा, विकास गटाचे क्षेत्र निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो राज्य शासनाला आहे. ठीक आहे. जो डेव्हलपमेंट ब्लॉक ज्याच्याविषयी मी इतक्यात बोललो, तर तो कोणी ठरवायचा आहे? तर राज्य सरकारने ठरवायचा आहे. अजून काय आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 याच्या कलम 56 नुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत समितीची स्थापना केली जाते. ठीक आहे. तर मग आपल्याला एखाद्या वेळी जर डीप मध्ये जाऊन विचारायचं झालं तर आयोग आपल्याला हे कलम पण विचारू शकतं की पंचायत समिती स्थापनेसाठी कोणतं कलम आहे? तर ते आहे या कायद्याचं 56वे कलम किंवा 56वे सेक्शन. ठीक आहे. पंचायत समिती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑफकोर्स तो राज्य सरकारला आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण 3 गोष्टी बघितल्या होत्या, जसं ग्रामपंचायतीत बघितल्या होत्या त्या सेम आपण इथे पण बघणार आहे आणि पुढच्या प्रत्येक बॉडीमध्ये बघणार आहे. तर मग आता बघू, पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर तो असतो पंचायत समितीचा सभापती. ठीक आहे. हा एक्झिक्युटिव्ह हेड आहे. याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणजे प्रशासकीय प्रमुख, तर तो आहे गट विकास अधिकारी म्हणजेच BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ठीक आहे. गट विकास अधिकारी. आणि तोच पंचायत समितीचा सचिव सुद्धा असतो. ठीक आहे. सचिव आणि प्रशासकीय प्रमुख हे दोन्ही एकच आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या बाबतीत सचिव कोण होता? तर ग्रामसेवक. आणि प्रशासकीय प्रमुख कोण होता? तर ग्रामसेवक. ठीक आहे. तो पण दोन्हीकडे सेमच होता. पण जेव्हा आपण जिल्हा परिषदेची रचना बघू तर त्या ठिकाणी या 2 पदांवरती 2 वेगळे व्यक्ती असतात. ठीक आहे. तर ते जेव्हा झेडपी येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल, तिथे थोडंसं एक्सेप्शन आहे. आता आपण बघतोय की वेगवेगळ्या राज्यांमध्ये पंचायत समितीची काय काय नावे. ठीक आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मागच्या 7 वर्षांमध्ये या पॉईंटवरनं 3दा प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. तर मग हा टेबल आपल्याला महत्वाचा आहे. तुमच्या वर्कबुक मध्ये मी इकडे राज्यांची नावं टाईप करून दिली आहे आणि तुम्हाला पंचायत समितीची नावं लिहायची आहे. तर तुम्ही एक एक करून लिहायला घ्या जसं जसं मी समजवतोय. तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की ऑफकोर्स पंचायत समिती असंच नाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2 नाव आहे. एक आहे क्षेत्र पंचायत किंवा श्वेत पंचायत, श्वेत समिती. ठीक आहे. याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये क्षेत्रीय पंचायत नाव आहे. कर्नाटकमध्ये मंडल पंचायत नाव आहे. आंध्र प्रदेशमध्ये मंडल प्रजा परिषद नाव आहे. ठीक आहे. तर ही नावं तुम्ही नोट डाऊन करा. याच्यावरती प्रश्न आलेले आहे आणि भविष्यात सुद्धा येऊ शकता. तामिळनाडूमध्ये पंचायत संघ किंवा नगर विकास परिषद असं नाव आहे. गुजरातमध्ये तालुका पंचायत असं नाव आहे. आसाममध्ये आचलिक पंचायत असं नाव आहे. ठीक आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये आचलिक परिषद असं नाव आहे. ठीक आहे. बघा इथे दोन्हीकडे शब्द थोडेसे सारखे, आचलिक आचलिक. ठीक आहे. पण आसाममध्ये जे आहे ते पंचायत म्हणतात आणि पश्चिम बंगालमध्ये जे आहे ते परिषद म्हणतात. याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आचल समिती. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला आधीच्या एका लेक्चरमध्ये पण सांगितलंय की अरुणाचल प्रदेशमध्ये आचल समिती होती जी मधल्या स्तरावरती काम करायची. आणि 2018 आणि स्टार का केलंय तर 2018 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेने एक ठराव केला की त्यांनी त्या ठिकाणी आचल समितीला बरखास्त केलं. ठीक आहे. मग ती व्यवस्था रद्द केली. त्याच्यामुळं हे तेव्हा पण न्यूजमध्ये होतं. ठीक आहे. तर मग आपल्याला जस्ट नाव माहिती पाहिजे, विचारलं जाऊ शकतं. मध्य प्रदेशमध्ये काय नाव आहे? तर मध्य प्रदेशमध्ये जनपद किंवा जनपद परिषद असं नाव आहे. केरळमध्ये ब्लॉक पंचायत असं नाव आहे. ठीक आहे. बघा एकूण जवळपास 10 नावं आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि याचा इम्पॉर्टन्स मी सांगितलंच आहे की याच्यावरती 3दा प्रश्न आलाय. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जर तुमचं नोट डाऊन करायचं राहिलं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करा आणि मगच पुढचा व्हिडिओ चालू करा. ठीक आहे. मग आता पंचायत समितीविषयी काही तथ्यात्मक बाबी म्हणजे फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. तर बघू आता काय फॅक्ट्स आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहे? आता हे एकदम अपडेटेड फिगर आहे. ठीक आहे. आजच्या घडीला 358 तालुके आहेत, 358. याच्यानंतर महाराष्ट्रात पंचायत समिती किती आहे? आता जरुरी नाही की प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती असेल. ठीक आहे. काय काय ठिकाणी ते नाही पण आहे. मग ते किती आहे? तर पंचायत समिती आहेत 351, 351. ठीक आहे. मग याच्यातून वजा केलं तर आपल्याला काय लक्षात येतं? 7 असे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी पंचायत समिती अस्तित्वात नाहीये. मग आता ते 7 कोणते ठिकाण आहे? तर ते खालच्या लाईनवरती दिलं. आता हे 7च्या 7 नोट डाऊन करा. याच्यामध्ये आहे कुर्ला, अंधेरी, बोरीवली, उल्हासनगर, ठाणे, पुणे आणि नागपूर. या 7 तालुक्यांमध्ये पंचायत समिती अस्तित्वात नाही. ठीक आहे. आणि हे महत्वाचं का आहे? कारण याच्यावरती आयोगाने एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हे ठाणे, पुणे आणि नागपूर हे 3 नावं आपल्याला दिलेले त्या क्वेश्चन मध्ये.
तो क्वेश्चन मी तुम्हाला पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा असं जिथे जिथे प्रश्न आलेला आहे मी सगळेच प्रश्न खूप व्यवस्थित केलेले, त्याच्यामुळे मी जिथे प्रश्न येतोय तिथे लगेच तुम्हाला सांगतोय आणि ते तुम्ही त्या गोष्टी जास्त करून महत्वाच्या आहे असं ठेवून लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, त्यांना जास्त वेटेज द्यायचं आहे. ओके, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंचायत समिती कुठे आहे? तर ती आहे राजुरामध्ये, आणि राजुरा कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर मग कदाचित हा फॅक्ट पण आपल्याला विचारला जाऊ शकतो, अजूनपर्यंत नाही विचारलेला. ठीक आहे, मग लक्षात ठेवा राजुरा. आता आपण बघू रचना. ठीक आहे, मग आता याची रचना कशी असते तर सगळ्यात पहिले बघा, पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण असे म्हणतात. ठीक आहे, आता हे नाव महत्वाचं आहे. पंचायत समितीचा जो मतदारसंघ आहे याला गण म्हणतात. ठीक आहे, आपण ग्रामपंचायतचा मतदारसंघ बघितला होता ज्याला वार्ड किंवा प्रभाग असं म्हणायचे. ठीक आहे, आता हा पंचायत समितीचा मतदारसंघ आहे ज्याला गण म्हणतात. ठीक आहे, आणि जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ आहे त्याला गट म्हणतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा कुठे काय आहे. आपण थोडंसं कन्फ्यूज होतो, कारण का तर आपल्याला असं वाटतं की पंचायत समिती गट स्तरावरती काम करते. ठीक आहे, मग याचा अर्थ तिचा जो मतदारसंघ आहे तो गट असला पाहिजे, पण तसं नाहीये. पंचायत समितीचा जो मतदारसंघ आहे तो गण आहे, जरी पंचायत समिती गट स्तरावर काम करत असली, कारण तिकडचा ब्लॉकचा अर्थ आणि इकडच्या गटचा अर्थ थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, तर मग हे असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. साधारणपणे एका गटामध्ये 2 तालुके समाविष्ट असतात. ठीक आहे, आता हा जो गट आपण म्हणतोय म्हणजे एक साधारण लक्षात ठेवा की एक पंचायत समिती साधारण 1-2 तालुक्यांसाठी काम करते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता या गणाची रचना कोण करतं तर राज्य शासन करतं. सदस्य संख्या किती आहे तर पंचायत समितीमध्ये किमान 4 ते कमाल जिल्हा परिषद गटाच्या संख्येच्या दुप्पट इतके सदस्य असतात, आणि ही सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारला. ठीक आहे, तर मग बघा इथे जास्त करून निश्चिती आणि रचना हे कोण करतंय तर राज्य सरकार करतंय. आपण जे ग्रामपंचायतचं लेक्चर बघितलं तिथे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार या दोघांकडे ती ऑथॉरिटी होती, पण इथे जास्तीची ऑथॉरिटी जी आहे ती राज्य सरकारकडे स्वतःकडे आहे. ठीक आहे, तर मग ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की मिनिमम 4 सदस्य पाहिजे आणि मॅक्सिमम जिल्हा परिषद गटाच्या दुप्पट. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला समजून सांगतो, त्याच्या आधी आपण हा पॉईंट कव्हर करू. तर सगळ्यात पहिले हा महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, इथे तुम्ही नोट डाऊन करा की 20,000 लोकसंख्येमागे 1 सदस्य अशी पंचायत समितीची रचना असते. ठीक आहे, आणि हेच जिल्हा परिषदेच्या बाबतीत काय आहे तर जिल्हा परिषदेच्या बाबतीत ही 40,000 असते. ठीक आहे, म्हणजे 40,000 लोकांमागून 1 सदस्य निवडून जायचं असं जिल्हा परिषदेचं असतं, आणि पंचायत समितीचं त्याचा निम्मा असतं, म्हणजे 20,000च्या मागे 1. ठीक आहे, याचाच अर्थ काय होतो की प्रत्येक पंचायत समितीची सदस्य संख्या ही त्या पंचायत समिती क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट असते. ठीक आहे, म्हणजे कसं आहे बघा, आता या ठिकाणी मी ते समजून सांगतो. हे बघा, समजा आपण असा विचार केला की हा एक जिल्हा आहे. ठीक आहे, आणि या जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत. ओके, आम्ही एक्स नावाचा जिल्हा काढला आणि याच्यामध्ये ABCD नावाचे 4 तालुके आहेत. ओके, तिथपर्यंत क्लिअर आहे. तर आता आपल्याला काय सांगितलंय की जिल्हा परिषदेचा जो स्वतःचा एक गट आहे मतदारसंघ. ठीक आहे, आता समजा या जिल्हा परिषदेच्या मध्ये 16 सदस्य असतील. ठीक आहे, आणि या प्रत्येकातून ते 4-4 असतील, असं आपण एक इमॅजिन करू. ठीक आहे, आता हे मी समजण्यासाठी सांगतोय, हे एक्झॅक्ट असं नसेल, थोडंसं याच्यात बदल असतात, पण समजून घ्या एकदा कॉन्सेप्च्युअली काय आहे. ठीक आहे, आता हे झाले जिल्हा परिषदेचे गट. हे एकूण 16 आहे. ठीक आहे, मग जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती आहे 16, आणि हे 16 लोक कोणा मागे निवडले तर प्रत्येक 40,000 मागे 1 असे ते निवडले. ठीक आहे, हा त्याचा रेशो. मग आता पंचायत समितीच्या याच्यात काय होतं, पंचायत समितीच्या बाबतीत काय आहे की जिल्हा परिषदेचा एक गट म्हणजे पंचायत समितीचे 2 गट असतात. ठीक आहे, म्हणजे हा ZPचा एक गट असेल तर हे पंचायत समितीचे 2 गण असतात, अशी त्यांची रचना असते. ठीक आहे, म्हणून हा जर 40,000चं प्रतिनिधित्व करतो तर हा 20चं करेल आणि हा 20चं करेल. याचा अर्थ काय झाला की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी
एका गटातनं 2 गण तयार झाले. ठीक आहे. मग आता आपला जो पॉइंट आहे की पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते. ठीक आहे. तर मग ते इथे आपल्याला शोधून काढायचं. ते कसं आहे, तिथे काय दिलं आपल्याला, मिनिमम 4 पाहिजे, ते मॅक्सिमम जिल्हा परिषदेच्या गटाच्या दुप्पट. ठीक आहे. आता याचा अर्थ काय, आता समजा ए ही पंचायत समिती धरली आपण, तर इथे जिल्हा परिषदेचे गट किती आहे, तर जिल्हा परिषदेचे 4च आहे. ठीक आहे. मग त्याच्या दुप्पट किती होता, 8 होता. ठीक आहे. तर मग ते पंचायत समितीचे गट झाले. ठीक आहे. मग याचा अर्थ काय, तर पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त 8 लोक असू शकतात. म्हणजे 4 ते 8 एवढ्या लोकांची त्या ठिकाणी पंचायत समिती असू शकते. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. हे काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. जस्ट हा फॅक्ट लक्षात ठेवा की 20,000 मागे एक सदस्य पाहिजे. ठीक आहे. आता पुढची गोष्ट की जे पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि त्याचा प्रमुख, ज्याला आपण सभापती म्हणतो, यांना आरक्षण त्या ठिकाणी असतं. ठीक आहे. पण जे उपसभापती पद आहे याला कधीच आरक्षण नसतं. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग आता जे सदस्य आहे यांचं जर आरक्षण ठरवायचं आहे, ठीक आहे, की इथनं समजा 6 सदस्य निवडून द्यायचे, तर 6 लोकांचं आरक्षण ठरवायचं आहे. मग ते कसं ठरेल, तर ते या रेशोनुसार ठरेल जो आपला ठरलेला आहे. ठीक आहे. SC/ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात असतं. OBCंना राज्याकडे ऑथॉरिटी आहे आणि राज्याने 27% ठेवलंय आणि महिलांना 33% कमी नाही असं घटनेत म्हटलंय आणि महाराष्ट्राने ते 50% ठेवलंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ते सदस्यांमध्ये डिवाइड केलं जातं. आता सभापतीमध्ये कसं डिवाइड करणार, तर सभापती पद आरक्षित ठेवताना संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला जातो. ठीक आहे. मग त्या जिल्ह्यामध्ये समजा 10 पंचायत समिती आहे, तर 10 पैकी तुम्हाला 5 ठिकाणी महिला सभापती असले पाहिजे, कारण महिलांना 50% आरक्षण आहे. ते लक्षात. आणि हेच जेव्हा आपण सरपंचाच्या बाबतीत विचार केला होता, आठवून बघा, तिथे आपण कशाचा विचार करतो, तर तिथे तालुक्याचा विचार करतो. पण सभापती पद आरक्षित ठेवताना जिल्ह्याचा विचार करणार आहे. आणि पुढे जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षाचा आपण बघू, तर तेव्हा आपण राज्याचा विचार करणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे लॉजिक आहे. सभापती पद हे रोटेशन म्हणजे आळीपाळी पद्धतीने आरक्षित असते आणि उपसभापती पद हे कधीच आरक्षित नसते. ठीक आहे. हे मी ऑलरेडी सांगितलंय. याच्यानंतर आपण आरक्षणाचं पण आधीच सांगितलंय आणि आता मी ते जस्ट थोडक्यात वाचून घेतलेलं आहे. पुढे जातो. पुढे आहे यांची निवडणूक. मग आता निवडणूक कोणामार्फत होते, तर ऑफकोर्स राज्य निवडणूक आयोगामार्फत होते. मतदान यादी, गण आणि आरक्षण हे सगळं कोण तयार करतं, तर जिल्हाधिकाऱ्याकडे हे काम आहे. उमेदवाराचं वय 21 असलं पाहिजे. डिपॉझिट किती आहे त्याला, तर जनरल कॅन्डिडेट असेल तर 1500 आणि मागासवर्गीय असेल तर 750. आणि खर्च मर्यादा किती आहे, तर 2 लाख रुपये एवढी खर्च मर्यादा आहे. ठीक आहे. तर ही काही फॅक्च्युअल गोष्टी आहे, नोट डाऊन करून घ्या. प्रश्न तर आलेला नाहीये पण येऊ शकतो भविष्यामध्ये. आता अपात्रता. ठीक आहे. जशी ग्रामपंचायतीची अपात्रता होती तशी पंचायत समितीची सुद्धा आहे. ठीक आहे. की कोणता सदस्य निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहे. तर आता इथे आपण बघा, कोणत्याही कायद्यानुसार 1 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर शिक्षा पूर्ण झाल्यापासून 5 वर्षापर्यंत तो अपात्र ठरतो. ठीक आहे. आता इथे आणि तिकडे थोडासा फरक आहे. ठीक आहे. जिथे आपण ग्रामपंचायत बघितलं तिथे 1 ऐवजी इथे 6 महिने होतं आणि इथे 5 वर्षाऐवजी 6 वर्ष होतं. पण इथे 1 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा पाहिजे आणि शिक्षा भोगून झाल्यानंतर पुढचे 5 वर्ष तो अपात्र आहे. ठीक आहे. तर मग हे असे फॅक्ट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. थोडेसे जे चेंजेस आहे कन्सेप्च्युअली सांगण्यासारखं काही नाही. न्यायालयाने विकल मनाची व्यक्ती किंवा नादार असे घोषित केल्यास. त्याच्यानंतर इथे एक एक्स्ट्राचा पॉईंट आहे की मूकबधीर असल्यास. ठीक आहे. म्हणजे त्याला ऐकू येत नाहीये आणि बोलू शकत नाही. ठीक आहे. तर असा व्यक्ती डीफ आपण ज्याला म्हणतो मूकबधीर. ठीक आहे. तर मग तो पण इथे अपात्र आहे. ठीक आहे. ही प्रोव्हिजन त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये नव्हती. ठीक आहे. पण ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये आहे आणि अशी युनिक प्रोव्हिजन आहे. याच्याच मग आयोगाने याच्यावरती एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. या पॉईंटवरतीच डायरेक्ट प्रश्न आलेला आहे, पण तो प्रश्न ZP च्या लेक्चरमध्ये आपण बघणार. ठीक आहे. शासकीय सेवेतून बडतर्फ केल्यावरती पुढचे 5 वर्ष अपात्र. पदाधिकारी असून बडतर्फ केला तरी पुढचे 5 वर्ष अपात्र. आणि याच्यानंतर 12 सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2001च्या निर्णयानुसार 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तरी अपात्र. ठीक आहे. तर मग हे सगळ्या गोष्टी आहेत, या नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आता सदस्यांची निवड कशी होते आणि त्याच्यानंतर सभापती आणि उपसभापतीची कशी होते. तर सदस्यांची निवड जी आहे ती सामान्य लोक गुप्त प्रौढ मतदानाद्वारे करतात. ठीक आहे. म्हणजे आपल्यासारखा माणूस जाऊन तिथे वोट करतो पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये. त्याच्यातून पंचायत समितीचे सदस्य निवडले जातात.
मग ते सदस्य एकत्र बैठक घेतात आणि ते आपल्यामधून एकाची सभापती आणि उपसभापती म्हणून निवड करतात. ठीक आहे. मग ही जी पहिली बैठक असते तर याचा अध्यक्ष कोण असतो? तो जिल्हाधिकारी असतो. ठीक आहे. आणि मग तो या सदस्यांमधून एकाची निवड करतो. ठीक आहे. एकापेक्षा अधिक जागेवर निवडून आल्यास 7 दिवसांच्या आत एक जागा सोडून बाकी सर्व जागांचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे, नाही तर सर्व जागा रिक्त होतात. ठीक आहे. आता हे तिन्ही ठिकाणी सेमच गोष्ट आहे. ठीक आहे. ही पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत तिन्हीकडे ही प्रोव्हिजन एक्झॅक्टली सेम आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जातो. पुढचा आहे कार्यकाळ. ठीक आहे. आता पंचायत समितीचा कार्यकाळ किती आहे? तर सर्वसाधारणपणे 5 वर्ष आहे. त्यापूर्वी राज्य सरकार त्याला बरखास्त करू शकतं, त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे. सदस्यांचा कार्यकाळ किती आहे? तर 5 वर्ष. पण इथे एक कॅच आहे बघा. जसं आपण ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच बघितले, ते स्वतः पण 5 वर्षाकरता निवडले जातात. ठीक आहे. तर इथे थोडंसं वेगळं आहे. इथे सभापती आणि उपसभापती हे 2.5 वर्षाकरता निवडले जातात. ठीक आहे. म्हणजे किती? 30 महिन्यांकरता. आणि 2.5 वर्षानंतर परत त्या सदस्यांची एक बैठक होते आणि ते आपल्यामधून एकाची सभापती आणि उपसभापती म्हणून निवड करतात. ठीक आहे. असं नाही की 2.5 वर्षांनी परत नवीन वोटिंग होतंय किंवा आपण मतदानाला जातोय. आपण मतदानाला 5 वर्षांनीच जाणार, पण ते सदस्य दोनदा भेटणार. एकदा पहिले जेव्हा भेटले तेव्हा आणि 2.5 वर्ष झाल्यावर परत भेटतील आणि परत दुसरे सभापती आणि उपसभापती निवडतील. ठीक आहे. तर मग हे लक्षात ठेवा. आणि हेच असं जिल्हा परिषद अध्यक्षाला पण लागू आहे. पंचायत समिती मुदतपूर्व विसर्जित झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. निवडून आलेले सदस्य त्यांच्या उर्वरित कालावधीकरता पदावरती राहतात. एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाल्यानंतर उर्वरित कालावधी हा 6 महिन्यांपेक्षा कमी असल्यास ते पद भरले जात नाही. ठीक आहे. तर हा पॉईंट पण सेम आहे. आधीच्या ठिकाणी पण असंच असा होता. ठीक आहे. राजीनामा. आता सदस्य आणि उपसभापती जे आहे ते सभापतीकडे राजीनामा देतील आणि सभापती स्वतःचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देईल. ठीक आहे. याच्यानंतर आहे पद रिक्त होणे. आता कोणत्या केसमध्ये एखाद्याचं पद रिक्त होऊ शकतं? तर तो परवानगीशिवाय 3 बैठकांना किंवा सभांना अनुपस्थित राहिला. ठीक आहे. आता इथे 3 महिने किंवा काय नाही दिलेलं, 3 बैठका दिलेल्या. ठीक आहे. म्हणजे यांच्या ज्या मीटिंग्स असतात दर महिन्याला एक बैठक त्या ठिकाणी भरत असते पंचायत समितीची. तर जर एखादा व्यक्ती कंटिन्यू 3 बैठकांना अनुपस्थित आहे आणि त्याने परवानगी पण घेतलेली नाही, तर अशा केसमध्ये त्याचं पद रिक्त होऊ शकतं. ठीक आहे. अजून दुसरी गोष्ट काय आहे की राज्य शासन, हा पण पॉईंट महत्वाचा आहे बघा. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. राज्य शासन गैरवर्तन, ठीक आहे, म्हणजे मिसबिहेवियर या कारणावरून एखाद्या सदस्याला काढून टाकू शकते. पण यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3, ठीक आहे, 2/3 सदस्यांनी तसा प्रस्ताव पाठवला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्या पंचायत समितीमध्ये 9 सदस्य आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी ठरवलं का आपल्यातल्या एकाला काढून टाकायचंय. तर मग या 9च्या 2/3 म्हणजे किती? तर 6. तर 6 सदस्यांनी तसा ठराव करायचा आणि तो राज्य शासनाकडे पाठवायचा आणि मग राज्य शासन त्या ठिकाणी त्या ठरावानुसार त्या व्यक्तीला काढून टाकेल. ठीक आहे. तपासणी करण्याचे अधिकार. तर बघा, ते तपासणीचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 टाईपचे असते, एक कार्यालयीन आणि एक हिशोब तपासणी. तर जी कार्यालयीन आहे ती विभागीय आयुक्त करू शकतात आणि हिशोब तपासणी राज्याचे महालेखापाल करू शकतात. ठीक आहे. तर हे फॅक्च्युअल आहे, असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता महत्वाचा पॉईंट आहे सभा. ठीक आहे. आता हा सभा जो पॉईंट आहे याच्यावरती पण आयोगाने 2दा प्रश्न विचारले. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय गणसंख्या विचारली आहे, परत किती सभा असल्या पाहिजे, 2 सभांमध्ये अंतर किती आहे, तर असेच प्रश्न आयोगाने विचारले. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा, सभा बोलवायची असेल आणि तिचं अध्यक्षस्थान स्वीकारायचं असेल तर हे काम कोणाचं आहे? तर स्वतः सभापतीचं आहे. आणि तो जर अनुपस्थित असेल तर त्याच्या जागी उपसभापती ते काम करू शकतो. ठीक आहे. मग आता ह्या सभेची पूर्वसूचना देणे, त्याचं नियोजन करणे आणि सभेमध्ये काय घडलंय त्याचा रिपोर्ट बनवणे आणि त्याचा अहवाल देणे, हे जे सेक्रेटरी लेवलचं काम असतं हे गट विकास अधिकाऱ्याचं आहे. ठीक आहे. म्हणून गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सेक्रेटरी असतो. ठीक आहे. क्लिअर आहे. एका वर्षामध्ये किती सभा घ्यायच्या आहे? तर इथे काय म्हटलंय बघा, इथे त्या ठिकाणी असं म्हटलंय कायद्यानुसार की 2 सभांमध्ये एका महिन्यापेक्षा जास्त अंतर नको. याचाच अर्थ काय की प्रत्येक महिन्याला एक घ्यावी लागेल आणि मग प्रत्येक महिन्याला एक घ्यायची आहे तर मग वर्षात किती होतील? 12 होतील. ठीक आहे. 12 सभा या ठिकाणी या लोकांनी घ्यायच्या आहेत. या सभांची गणसंख्या किती असते?
तर एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतकी याची गरजेची घनसंख्या आहे. ठीक आहे, म्हणजे कोरम किती आहे? 1/3 आहे. ठीक आहे, म्हणजे मागाचं जर उदाहरण घेतलं की पंचायत समितीमध्ये 9 मेंबर आहे, तर 9च्या 1/3 म्हणजे 3. ठीक आहे, तर ॲटलिस्ट 3 लोक त्या ठिकाणी सभेला उपस्थित पाहिजे, तरच ती सभा कंडक्ट करता येईल. ठीक आहे, आणि तसं नसेल तर 30 मिनिटं त्या ठिकाणी सभापती वाट बघतात आणि नंतर सभा तहकूब करतात. ठीक आहे, ओके. आणि विशेष सभा जर घ्यायची झाली, ठीक आहे, विशेष सभा, आता एखाद्या केसमध्ये बघा इथे काय आहे, तर इथे 12 सभा आहे. आता एखाद्या वाटलं की 13वी सभा घ्यायची एक्स्ट्राची, काहीतरी गरज भासली, महत्वाचा विषय आलाय, तर अशा वेळी सदस्यांनी मागणी करावी लागते. आणि किती सदस्यांनी मागणी करायची? 2/5. ठीक आहे, 2/5 सदस्यांनी मागणी करायची. म्हणजे समजा त्या ठिकाणी 10 सदस्य असतील पंचायत समितीमध्ये, तर किमान 4 लोकांनी मागणी करायची, आणि 4 लोकांनी मागणी केली तरच ती सभा घेता येईल. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक जो आहे तो आहे समिती. आता ही जी पंचायत समिती असते याच्यामध्ये काही विषय समित्या असतात. ठीक आहे, तर मग त्या विषय समित्या कोणत्या आहेत? आता विषय समिती या नावावरून आपल्याला काय समजतं की ते एका पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी काम करत. मग त्या सब्जेक्ट अंतर्गत येणाऱ्या सगळ्या पण काही योजना असतील किंवा शासनाचे प्रकल्प असतील किंवा कुठल्या पण गोष्टी असतील, या सगळ्या त्या समितीच बघेल. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या समित्या त्या ठिकाणी अस्तित्वात असतात. ठीक आहे, मग किती समित्या आहे बघा पंचायत समितीमध्ये? तर एकूण 7 समित्या इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता 7 पैकी या 6 ज्या आहे खालच्या, ह्या विषय समित्या आहेत, आणि स्थायी समिती किंवा स्टँडिंग कमिटी आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, ही विषय समिती नाही. ठीक आहे, आता हे तुम्ही लक्षात ठेवा, स्लाइडवरती दिलेलं नाहीये किंवा तुमच्या वर्कबुकमध्ये पण दिलेलं नाही. फरक मी तोंडी सांगतोय तो लक्षात ठेवा. समित्यांचे 2 प्रकार आहेत. एक आहे विषय समिती आणि एक आहे स्थायी समिती. ठीक आहे, आता ही जी स्थायी समिती आहे हिच्याकडे कोणता स्पेसिफिक विषय नाहीये. ठीक आहे, हिचं काम काय आहे की बाकीच्या समित्यांचं आणि ओव्हरऑल पंचायत समितीचं जे काम आहे ते रेग्युलेट करणं. ठीक आहे, त्याच्यामुळे ही बाकीच्यांपेक्षा थोडीशी वेगळी समिती असते. ठीक आहे, आणि इतर समित्या ज्या आहेत त्या स्पेसिफिक त्यांना नेमून दिलेलंच काम करू शकतात. ठीक आहे, आता समित्या आपण एकूण बघू. एकूण 7 आहे, त्याच्यातल्या विषय समित्या आहे 6. मग ते 6 कोणते विषय आहेत? तर आरोग्य समिती, शिक्षण समिती, महिला बाल कल्याण समिती, कृषी समिती, जल व्यवस्थापन आणि जल निस्सारण समिती आणि नियोजन समिती. ठीक आहे, तर अशा 6 असतात आणि 7वी स्थायी समिती असते. ठीक आहे, आता ह्या तर झाल्या विषय समित्या. ठीक आहे, आता पंचायत समितीमध्ये ना अजून एक समिती असते, ती म्हणजे सरपंचांची समिती. ठीक आहे, आता बघा सरपंच समिती म्हणजे एक्झॅक्टली काय? तर बघा आपल्याला माहिती आहे की इथे एक पंचायत समिती इमॅजिन करू. ठीक आहे, आणि ह्या पंचायत समितीच्या अंतर्गत या ठिकाणी जवळपास 50 गावं आहेत. ठीक आहे, आपण असं समजू की या पंचायत समितीत किंवा या तालुक्यामध्ये 50 गावं आहेत. ठीक आहे, मग आता ह्या प्रत्येक गावाला एक सरपंच असेल, बरोबर, आणि त्यांच्यावरती एक पंचायत समिती काम करते. तर मग ही सरपंच समिती म्हणजे काय? तर ह्या 50 लोकांपैकी काही सरपंचांना पंचायत समितीमध्ये एक समिती असते, तिथे उपस्थित राहावं लागतं आणि तिथे त्यांना बैठक करावी लागते. तर ती जी समिती असते सरपंचाची, जी पंचायत समितीमध्ये भरते, तिला आपण सरपंच समिती म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात? मग अशी समिती स्थापन करावी याची शिफारस कोणी केली होती? तर ती ल ना भोंगीरवार यांनी केली होती. ठीक आहे, तर आपल्याला हे महत्वाचं आहे. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्थापन झाल्या असं विचारलं तर त्याचं उत्तर येईल ल ना भोंगीरवार. याच्यासाठी कायद्यात कुठे तरतूद आहे? तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 याच्या कलम 177 नुसार पंचायत समितीमध्ये सरपंच समितीची स्थापना केली जाते. ठीक आहे, तर हे कलम अजूनपर्यंत नाही विचारलेलं, पण लक्षात असू द्या. याच्यानंतर ही जी सरपंच समिती आहे हिचा अध्यक्ष कोण असतो? तर हिचा अध्यक्ष उपसभापती असतो. ठीक आहे, इथे कन्फ्युज नाही व्हायचंय, इथे सभापती नाहीये, तर उपसभापती जो पंचायत समितीचा आहे त्याच्याकडे हे काम दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग हे विशेष गोष्ट आहे, त्याच्यामुळे हे अशी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलाय. ठीक आहे, म्हणजे हे उपसभापती कीवर्ड वरून तो प्रश्न सुटतो. ठीक आहे, आणि तसंच सरपंच समिती या टॉपिक वरती आयोगाने आतापर्यंत 2दा प्रश्न विचारले. ठीक आहे, अजून पुढचं सांगतो बघा की ही जी सरपंच समिती आहे हिचा सचिव कोण असतो? तर विस्तार अधिकारी म्हणजेच एक्सटेन्शन ऑफिसर
हा याचा सचिव असतो. ठीक आहे, तर मग ही नावं लक्षात ठेवा. या समितीचे सदस्य किती लोक असतात किंवा याची रचना, तर बघा एकूण 15 किंवा 1/5 याच्यापैकी जास्त ते, आणि हे सगळे सरपंचच असतात. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे कसं आहे, आता आपल्या उदाहरणात येऊ तर आपल्या उदाहरणात या गावामध्ये किती आहे, तर 50 गावं आहे या पंचायत समितीमध्ये. ठीक आहे, तर मग सरपंच समितीत किती लोक असतील, 1/5, 50च्या 1/5 म्हणजे किती, 10 किंवा 15 याच्यापैकी जास्त ते म्हणजे किती, तर 15 सदस्य असतील. ठीक आहे, म्हणजे या गावाच्या म्हणजे या पंचायत समितीच्या सरपंच समितीमध्ये 15 सदस्य असतील. ठीक आहे, आणि ते 15 सदस्य एका वर्षाकरता अपॉइंट केले जातात. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे 50 सरपंच आहे याच्यातले पहिले 15 निवडायचे, त्यांना इथं अपॉइंट करायचं. एक वर्ष ते इथे काम बघतील, पुढच्या वर्षी पुढचे 15, त्याच्या पुढच्या वर्षी पुढचे 15. ठीक आहे, मग असं करत करत प्रत्येकाला चान्स द्यायचा, असं इथं असतं. एका वर्षात यांनी किती सभा घ्यायच्या, तर 12 सभा घ्यायच्या, प्रत्येक महिन्यामध्ये 1. यांचा उद्देश काय आहे, तर ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करणे आणि सरपंचांना मार्गदर्शन करणे हा या समितीचा उद्दिष्ट आहे. आणि ग्रामपंचायतींशी समन्वय राखणे हा पण त्याचा उद्दिष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन करायचं आहे सगळ्या ग्रामपंचायतींचं. ठीक आहे, तर आय होप सरपंच समिती तुमचं क्लिअर असेल. पुढे आहे अंदाजपत्रक. आता जे पंचायत समिती आहे त्याचा अंदाजपत्रक म्हणजे बजेट, तर हे तयार करणारा कोण असतो, तर गट विकास अधिकारी असतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तर याला मंजुरी कोण देतं, तर याला पंचायत समितीची स्थायी समिती याला मंजुरी देत असते. ठीक आहे, इथे थोडं टायपिंगमध्ये एरर आहे, लक्षात ठेवा की यांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी यांची स्थायी समिती देईल आणि ते झाल्यानंतर हे जिल्हा परिषदेकडे सादर करतील आणि जिल्हा परिषद त्याला अंतिम मंजुरी देईल. ठीक आहे, जसं बघा ग्रामपंचायत आपण जे बघितली होती, तर त्यांच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याचं काम पंचायत समितीचं आहे. ओके, आणि पंचायत समितीच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याचं काम जिल्हा परिषदेचं आहे. ठीक आहे, आणि जिल्हा परिषदेच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याचं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचं आहे. ठीक आहे, निधी किंवा अनुदान, तर पंचायत समितीला स्वतंत्र उत्पन्नाचं साधन नाहीये. ठीक आहे, म्हणजे जसं ग्रामपंचायतला स्वतःचं उत्पन्न मिळवता येत होतं कराच्या माध्यमातून, तसं पंचायत समिती कुठं कर वसूल करायला जात नाही. ठीक आहे, आपण कुठं बघितलं पण नसेल की पंचायत समितीला आपण काही पैसे भरतोय. ठीक आहे, एक वेळ आपण गावात तरी एखाद्या गोष्टीसाठी पाणीपट्टी भरत असतो, घरपट्टी भरत असतो. ठीक आहे, पण पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपण एखादा कर भरलाय तर असं कधीच आपण बघितलं नसेल. ठीक आहे, मग हे काय, तर पंचायत समितीला स्वतःच्या उत्पन्नाचं काही साधन नाही आणि त्याच्यामुळे हे पूर्णपणे जिल्हा परिषद आणि राज्य शासनावर अवलंबून आहे. आणि हे असं असण्याचं कारण हे काय आहे, तर पंचायत समितीला स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय, जिल्हा परिषदेचंच एक एक्सटेन्शन म्हणून तालुक्या लेवलवरती काम करत असते पंचायत समिती. ठीक आहे, त्याचं स्वतःचं असं वेगळं काही अस्तित्व नसतं. पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, तो ऑफकोर्स राज्य सरकारकडे. ठीक आहे, पंचायत समितीचे कार्य, आता यांच्याकडे किती कार्य आहेत, तर बघा जो आपला कायदा आहे पंचायत समिती ऍक्ट 1961, याच्यामध्ये सेकंड शेड्यूल आहे आणि त्याच्यानुसार एकूण 75 विषय हे पंचायत समितीकडे दिलेले आहेत. ठीक आहे, 75. ठीक आहे, तर मग हा आकडा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि याची विभागणी पुढील प्रमाणे आहे. मग कृषी, वन, समाज कल्याण, शिक्षण, वैद्यकीय, आयुर्वेद, प्रसिद्धी, सार्वजनिक आरोग्य, इमारती आणि दळणवळण, आरोग्य, अभियांत्रिकी, सामूहिक विकास, समाज शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा, तर अशा विषयांमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. ठीक आहे, एकूण किती आहे, 75. यांचे पदाधिकारी आणि अधिकारी कोण असतात, तर पदाधिकारी म्हणजे 2 आहेत, सभापती आणि उपसभापती. आणि संबंधित अधिकारी म्हणजे कोणतं, गट विकास अधिकारी हा याचा सेक्रेटरी असतो आणि त्याच्याशी थोडासा रिलेटेड असलेला तहसीलदार आहे, पण तो काही पंचायत समितीचा अधिकारी नाही. ठीक आहे, पण तो आपण इथे घेणार आहे. तर सगळ्यात पहिले बघू सभापती. सभापतीचं स्थान कुठे आहे, तर पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ पंचायत समिती. याची निवड कशी केली जाते, तर पंचायत समितीवर निवडून आलेल्या सदस्यांमधून पहिल्याच बैठकीमध्ये सभापती आणि उपसभापती यांची निवड केली जाते. ही बैठक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बोलवतात. या बैठकीचे अध्यक्ष हे उपजिल्हाधिकारी असतात. ठीक आहे, निवड करताना जर समान मते पडली तर चिठ्ठ्या उधळून त्याची निवड केली जाते. ठीक आहे, निवडी संदर्भात जर काही वाद असला
तर 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपील करता येतं. तिथून समाधान नाही झालं तर राज्य सरकारकडे अपील करता येतं आणि तिथून समाधान नाही झालं तर न्यायालयात जाता येतं. ठीक आहे. तर मग वाद असेल तर अशा पद्धतीने अपील करता येतं 2 लेवलवरती. यांचा पद अवधी किती आहे, यांचा कार्यकाळ किती आहे, तर 2.5 वर्षाचा कार्यकाळ असतो दोघांचा. मानधन कसं दिलं जातं, तर सभापतीला 10,000 रुपये मानधन आहे आणि उपसभापतीला 8,000 रुपये मानधन आहे. ठीक आहे. रजा जास्तीत जास्त 6 महिने घेऊ शकतात. राजीनामा, पंचायत समितीचे सदस्य आणि उपसभापती हे आपल्या पदाचा राजीनामा सभापतीकडे देतात. ठीक आहे. म्हणजे बघा, हे सेमच लॉजिक आहे. जसं ग्रामपंचायतमध्ये होतं तसंच इथे आणि तसंच पुढे झेडपी मध्ये असणार आहे. आणि सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतो. ठीक आहे. यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, तर तो राज्य सरकारकडे. ओके. याच्यानंतर अविश्वास ठराव. ठीक आहे. नो कॉन्फिडन्स मोशन. आता नो कॉन्फिडन्स मोशन यांच्यावरती आणायचं आहे, तर काय प्रोसिजर असली पाहिजे, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आयोगाने याच्यावरती 3दा प्रश्न विचारलाय मागच्या 6 वर्षांमध्ये. ठीक आहे. तर बघा, सभापती आणि उपसभापती यांच्यावरती अविश्वासाचा ठराव दाखल करण्याकरता 1/3 सदस्यांनी त्याची मागणी करायची आणि कोणाकडे करायची, तर जिल्हाधिकाऱ्याकडे करायची. इथपर्यंत क्लिअर आहे. एकदा मागणी केल्यानंतर ही सूचना परत घेता येत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बॅकट्रॅक करू शकत नाही. एकदा जर मागणी केली आणि जिल्हाधिकाऱ्याने त्याच्या अनुसरून मीटिंग लावली, तर नंतर तुम्ही परत जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ नाही शकत की ही मीटिंग कॅन्सल करा, आम्हाला नो कॉन्फिडन्स मोशन नाही आणायचं, असं नाही म्हणू शकत. ठीक आहे. मागणी केल्यानंतर 7 दिवसांच्या आत जिल्हाधिकारी बैठक घेतात आणि त्या सभेचे अध्यक्ष कोण असतात, जिल्हाधिकारी स्वतः असतात किंवा त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी असतो. ठीक आहे. या बैठकीत ठराव संमत होण्यासाठी 2/3 बहुमत लागतं. मग आता बैठक भरली आणि इथे 2/3 किंवा 2/3 मेजॉरिटीने जर ठराव पास झाला, तर मग या ठिकाणी सभापती आणि उपसभापतीला काढून टाकण्यात येतं. ठीक आहे. आणि नाही झाला तर ते त्याच पदावर राहतात. ठीक आहे. आणि ही जर जागा महिलांसाठी राखीव असेल सभापती पदाची, तर अशा वेळी मेजॉरिटी थोडीशी जास्त लागते, 3/4 लागते. ठीक आहे. आता बघा, हे मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा ग्रामपंचायतचं लेक्चर घेतलं होतं की वुमन असल्यावर जास्त लागते. पण ग्रामपंचायतीच्या बाबतीत दोन्हीकडे 3/4 का झालं, कारण तिथे मध्ये आपण थेट सरपंचाचा प्रयोग करून झाला. ठीक आहे. त्या प्रयोगामुळे त्या प्रोव्हिजन सारख्या होऊन गेल्या. ठीक आहे. पण इथं वेगळं आहे. इथं महिला असल्यास जास्तीची मेजॉरिटी लागेल आणि पुरुष असल्यास कमी मेजॉरिटी लागते. ठीक आहे. अजून काय महत्वाचं आहे की निवडीनंतर पहिले 6 महिने असा ठराव मांडता येत नाही. ठीक आहे. म्हणजे इलेक्शन झाल्या 6 महिने तुम्ही नाही मांडू शकत आणि एकदा फेटाळला ठराव तर पुन्हा 1 वर्ष मांडता येत नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या असाच्या अशा गोष्टी तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये चेंज नाही. फक्त एवढं आहे की ग्रामपंचायतमध्ये थोडंसं वेगळा प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. तर आय होप नो कॉन्फिडन्स मोशन क्लिअर असेल. आता सभापतीचं काय कार्य आहे, तर बीडीओचा गोपनीय अहवाल तयार करणे हे त्याचं एक काम आहे. पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि त्यांचे अध्यक्षस्थान भूषवणे, पंचायत समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि इतर मध्ये काय की सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती हे काम बघतो. ठीक आहे. आता आपल्याला अधिकारी बघायचे 2. पहिले तर गट विकास अधिकारी आणि नंतर तहसीलदार. तर बघा, गट विकास अधिकारी म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा बीडीओ. तर याची निर्मिती, या पदाची निर्मिती हा जो आपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कायदा आहे याच्या सेक्शन 97 नुसार, कलम 97 नुसार याची निर्मिती आहे. हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे. तसंच पंचायत समितीचा सचिव असतो, सेक्रेटरी असतो, चिटणीस असतो आणि कार्यालय प्रमुख असतो. ठीक आहे. पंचायत समितीचा कार्यक्रम अधिकारी असतो आणि ग्रामविकास मंत्रालयाचा वर्ग 1चा तो कर्मचारी आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा तो दुवा असतो. ठीक आहे. आणि गटस्तरावरील सर्व विस्तार अधिकाऱ्यांचा तो प्रमुख असतो. ठीक आहे. म्हणजे त्या ब्लॉकवरती जितके पण एक्सटेन्शन ऑफिसर्स असतील, तर या सगळ्या एक्सटेन्शन ऑफिसर्सचा प्रमुख कोण, तर गट विकास अधिकारी. ठीक आहे. याची निवड कशी केली जाते, तर बघा, 50% पद जे आहेत ते एमपीएससी मार्फत आपण जी परीक्षा देतो तिच्यातूनच भरली जातात आणि उरलेले 50% अधिकारी हे जे विस्तार अधिकारी गट लेवलवरती काम करतायत यांच्यातून प्रमोशन देऊन किंवा सहाय्यक गट विकास अधिकारी यांना बढती देऊन त्या ठिकाणी भरले जातात. नेमणूक कोण करते, राज्य सरकार. नियंत्रण कोणाचं आहे, तर जवळचे नियंत्रण आहे मुख्य कार्यकारी अधिकारी
आणि दूरचे आहे विभागीय आयुक्त. किरकोळ रजा कोण मंजूर करू शकतं? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि अर्जित रजा विभागीय आयुक्त. निलंबन आणि राजीनामा कोणाकडे आहे? तर राज्य सरकारकडे. आणि इथून पुढे जर आपलं प्रमोशन झालं BDO पदापासून तर पुढे जाऊन काय बनतं? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO ऑफ जिल्हा परिषद. ठीक आहे, तर हे बनता येतं. वेतन आणि भत्ता कोणामार्फत दिला जातो? तर राज्याच्या संचयित निधीतून दिला जातो. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी आपल्याला गट विकास अधिकाऱ्याविषयी माहिती पाहिजे. ठीक आहे, गट विकास अधिकारी याच्यावरती आयोगाने एकदाच प्रश्न विचारला आतापर्यंत. याचे कार्य आणि अधिकार किती? तर याचं कार्य आणि अधिकार कलम 98 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, पंचायत समितीचा अंदाजपत्रक तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर करणे, सभांचे पूर्व सूचना देणे, नियोजन करणे आणि अहवाल तयार करणे, पंचायत समिती अनुदान आणि निधी त्याच कामासाठी वापरणे, पंचायत समिती सभापतीने मागवलेली जमा खर्चाची पोचवणे, पंचायतीच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकावरती जवळचे नियंत्रण ठेवून किरकोळ रजा मंजूर करणे, पंचायत समिती सभापतींना मार्गदर्शन करणे, पंचायत समितीच्या वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्याच्या रजा मंजूर करणे. ठीक आहे, याच्यानंतर आहे तहसीलदार. आता तहसीलदार हा रेव्हेन्यू यंत्रणेचा भाग आहे. ठीक आहे, महसूल यंत्रणेचा आहे. ठीक आहे, याला अजून काय म्हणतात? तर तालुका दंडाधिकारी म्हणतात, किंवा आधीच्या काळात याला मामलेदार असं सुद्धा म्हटलं जायचं. महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर एकूण 358 तालुके आहेत. आणि एकूण तहसील किती आहे? तर 355 आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय? तर 3 ठिकाणी तहसील अस्तित्वात नाही. ते 3 ठिकाणं कोणते? तर कुर्ला आहे, बोरीवली आहे, अंधेरी आहे. ठीक आहे, या ठिकाणी तहसील त्या ठिकाणी अस्तित्वात नाहीये. पूर्वी तहसीलला काय म्हणायचे? तर परगणा म्हणायचे. आणि तहसीलचा प्रमुख त्याला अमील म्हणायचे. ठीक आहे, आता हे पूर्वीचं म्हणजे मुघल काळातलं नाव आहे. ठीक आहे, मुंबई कुल कायदा वहिवाट 1948 याच्याद्वारे मामलेदार या पदाची निर्मिती झाली. ठीक आहे, आणि तोच पुढे तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 याच्या सेक्शन 7 नुसार प्रत्येक तालुक्याला एक तहसील असेल आणि तहसीलमध्ये एक तहसीलदार असतो. त्याला मदत करण्यासाठी 1 किंवा 2 नायब तहसीलदार असतात. महसूल मंत्रालयाचा हा वर्ग 1चा कर्मचारी असतो. तालुक्याचा प्रथम नागरिक असतो. तालुका रोजगार हमी योजनेचा अध्यक्ष असतो. तालुका प्रथम निवडणूक अधिकारी असतो. आणि तालुका प्रथम प्रशासकीय अधिकारी तालुका आणि जिल्हा प्रशासन यांना जोडणारा तो दुवा असतो. ठीक आहे, तर जस्ट मी वाचून घेतो इन्फॉर्मेशन. आपल्याला याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. याची निवड कशी होते? तर बघा, 50% MPSCतनं डायरेक्टली भरले जातात. आणि जे नायब तहसीलदार असतात त्यांना प्रमोशन देऊन सुद्धा उरलेले 50% पदं भरले जातात. नेमणूक राज्य सरकार करतंय. नियंत्रण जवळचं जिल्हाधिकारी आणि दूरचं विभागीय आयुक्त. किरकोळ रजा कोण मंजूर करतं? तर जिल्हाधिकारी. आणि अर्जित रजा विभागीय आयुक्त. राजीनामा किंवा निलंबन कोणाकडे आहे? तर राज्य सरकारकडे आहे. बढती आणि प्रमोशन हे उपजिल्हाधिकारी या पदावरती होतं. वेतन भत्ता राज्य संचयित निधीतून दिला जातो. ठीक आहे, कार्य काय आहे? तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवणे, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या निवडणुका सुरळीत पार पाडणे, ग्रामपंचायतीमध्ये प्रभागानुसार आरक्षण देणे. ठीक आहे, बघा, आता हा पॉईंट मी तिथे ग्रामपंचायतमध्ये शिकवला होता, तो इकडं परत घेतलाय. ठीक आहे, म्हणजे कसं आपल्या डोक्यात ते फिक्स होऊन जातं परत जरी आलं तर. ठीक आहे, ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच आणि उपसरपंचाची निवड करतात. हे पण मी सांगितलं की पहिली बैठक जी आहे ती तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली भरते. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 ते 3 पर्यंतच्या कोतवालाची नेमणूक करणे, तसेच हंगामी पोलीस पाटलांची 6 महिन्याकरिताची नेमणूक करणे. ठीक आहे, तर हे सगळे तहसीलदाराचे काम आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यानंतर आहे तालुक्यातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदान ओळखपत्र देणे. तालुक्यातील सर्व नागरिकांना केशरी, पिवळा, पांढरा या शिधापत्रिकांचे वाटप करणे. जमिनीचे येणे करणे आणि तालुक्यातील पिकांची आणेवारी ठरवणे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करणे. दुष्काळ, पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीची माहिती जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला कळवणे. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि या ठिकाणी आपलं पंचायत समिती या विषयावरचं लेक्चर संपलेलं आहे. ठीक आहे, जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदाच जर लेक्चर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
काही प्रश्न असल्यास मला कमेंट करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, तर त्याची ॲड्रेस लिंक इथे मी दिलेली आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच पार्ट 2चा व्हिडिओ करायला घ्या, ज्याच्यामध्ये मी पंचायत समिती या घटकावरती आलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर भेटूया पार्ट 2 वाल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.